कृषी मित्र भरती संदर्भात नवीन अपडेट जी आहे तर ती येते। बऱ्याच युट्यूब चॅनेलवर त्या पद्धतीने बऱ्याच वर्तमानपत्रावर जाहिरात आली होती की कृषी मित्रची भरती येणार आहे। महाराष्ट्र शासनाचा अभिनव उपक्रम, काय 18,000 जागा, 15,000 जागा, 30,000 जागा, वेगवेगळे आकडे, 18,000 पगार मिळणार आहे, 20,000 पगार मिळणार आहे, 30,000 पगार मिळणार आहे, असे विविध आश्वासनं देण्यात आलेली होती मित्रांनो। परंतु आपण जर माहिती असेल इग्नाइट ॲग्री कॉस किंवा इग्नाइट अकॅडमीच्या कुठल्याही प्लॅटफॉर्मवर आपण अशा पद्धतीची जाहिरात घेतलेली नव्हती। कारण की ज्यावेळी जाहिरात आली त्याच वेळी आपल्याला डाऊट होता की अशी भरती महाराष्ट्र शासनामध्ये येणारच नाही, कारण की महाराष्ट्र शासनामध्ये अशा पद्धतीचं पदच नाही। पहिले पद निर्माण करावं लागेल मग जाहिरात येईल। इथं डायरेक्ट इथं जाहिरातीचे अर्ज सुरू झाले, परीक्षा शुल्क ठरलं, पगार ठरला, कुठं किती जागा रिक्त आहेत तर ते सगळं ठरून गेलं। तर मित्रांनो याच्यावरच शासनाने अधिकृत उत्तर जे आहे तर ते दिलेले, काय उत्तर दिलेले तर ते आपण पाहूया। बघा, राज्यात कृषी मित्र भरतीच्या नावाखाली सोशल मीडिया आणि इतर माध्यमांद्वारे काही व्यक्तींकडून बोगस जाहिरात प्रसिद्ध करून शेतकरी, युवक आणि नागरिकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न होत असल्याचे निदर्शनास आलेले आहे। अशा कोणत्याही खोट्या जाहिरातींवर विश्वास ठेवू नये, तसेच कोणी याला बळी पडू नये, दत्ता मामा भरणे यांनी सांगितलेलं आहे। तुम्ही पाहिलं असेल, नुकतीच तलाठीची पण न्यूज पाहिली असेल संभाजीनगरची, ते पैसे घेऊन तलाठी करून देतो बा। मित्रांनो आता पैसे देऊन कुठलाही सरकारी जॉब लागत नाही, पैसे देऊन तुमचं कुठलंही काम होत नाही। परंतु जे विद्यार्थी खरंच अभ्यास करतात तर त्यांना अशा पद्धतीच्या खोट्या जाहिरातींचा सामना करावा लागतो। त्याच्यामुळेच मित्रांनो मी तुम्हाला प्रत्येक वेळी रिक्वेस्ट करतो, तुम्ही आपलं हे इग्नाइट ॲग्री कॉस, इग्नाइट अकॅडमीचं प्लॅटफॉर्म सबस्क्राईब करून ठेवा, कारण की याच्यावर आपण जी ऑथेंटिकेट माहिती आहे तर तीच देण्याचा तुम्हाला प्रयत्न करतो। म्हणून ज्यांनी ज्यांनी कृषी मित्र भरतीवर व्हिडिओ बनवले असतील, काही रील बनवले असतील, वर्तमानपत्रावर असेल, माझी सर्वांना विनंती आहे की तुम्ही तो व्हिडिओ डिलीट करून टाका, रील डिलीट करून टाका। बरेच विद्यार्थी तुमचा व्हिडिओ पाहून तुमच्यावर विश्वास ठेवून तो फॉर्म भरतायत आणि त्यांना असं वाटतंय ही सरकारी नोकरीची जाहिरात आहे। मित्रांनो कृषी मित्रच्या नावाखाली जी काही जाहिरात आली होती ती खाजगी जाहिरात होती मित्रांनो। ती खाजगी एक कंपनी होती, त्या कंपनीचं काहीतरी कृषी प्रोडक्ट होतं, तेवढं जेवढं ते विकणार तेवढं तुम्हाला काय कमिशन ते मिळेल। MLM होतं का काय होतं ते त्यांनाच माहिती, परंतु अशी कुठलीही सरकारी जाहिरात नाही। आणि स्पष्ट सांगण्यात आलेले की असे ज्या ज्या काही लोकांनी व्हिडिओ बनवले असतील, वर्तमानपत्रामध्ये न्यूज आले असतील, अशांवर फौजदारी कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात येणार आहे। बघा इथं त्यांनी सांगितलेले अशा खोट्या जाहिराती करणाऱ्यांची, फसवणूक करणाऱ्यांची व्यक्ती अथवा संबंधित कृषी विभागा माध्यमातून फौजदारी गुन्हे दाखल करण्याची कारवाई करण्यात येणार आहे। ज्यांना ज्यांना हे दिसेल अशा बोगस जाहिराती त्यांनी शासनाला कळवायचे, तसेच स्थानिक पोलीस स्टेशन यांना तुम्ही रिपोर्ट करू शकतात किंवा विभागाला हे माहिती पाठवू शकतात। एखादा व्हिडिओ, एखादा वृत्तपत्रामध्ये तुम्हाला ती बातमी दिसली असेल आणि तिथं जर असा उल्लेख असेल की महाराष्ट्र शासनाची आहे, राज्य शासनाची जाहिरात आहे, तर त्याच्यावर तुम्ही नक्की कारवाई करू शकतात। कृषी विभाग त्यांच्यावर क्रिमिनल ऍक्शन जे आहे तर ते घेणार आहे। अशा लोकांना अजूनही वेळ आहे की तुम्ही तुमचा व्हिडिओ डिलीट करून टाका। बऱ्याच लोकांनी थंबनेल मध्ये सांगितलेले आहे की ही सरकारी नोकरीची जाहिरात आहे, महाराष्ट्र शासनाची जाहिरात आहे, कृषी विभागाची जाहिरात आहे, अशी कोणतीही जाहिरात आलेली नाही मित्रांनो। म्हणून प्रत्येकाने अशा पद्धतीच्या ज्या काही नवीन नवीन जाहिराती येतात, परीक्षा शुल्क, अर्ज शुल्क भरताना थोडा विचार करत चला मित्रांनो। आणि तुम्हाला कुठल्याही सरकारी नोकरीची जाहिरातीची माहिती पाहिजे असेल तर तुम्ही आपलं इग्नाइट ॲग्री कॉस हे कृषीसाठीचं चॅनल जे आहे तर ते आजच सबस्क्राईब करून ठेवा। म्हणून कोणत्याही कृषी मित्र वगैरे जाहिरात आलेली नाही असं स्पष्ट जे आहे तर ते शासनाकडून जे आहे तर ते सांगण्यात आलेले आहे। महाराष्ट्र कृषी सेवा किंवा कृषी सेवक, कृषी सहाय्यक भरती संदर्भात काही अपडेट असेल तर तुम्हाला आपल्या याच चॅनलवर मिळणार आहे। हे चॅनल तुम्ही आजच सबस्क्राईब करून बेल आयकॉन जे आहे तर ते प्रेस करून ठेवा। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।